जय जय रघुवीर समर्थ. प्रिय भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ याबद्दल. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर तो स्वामींची जिवंत उपस्थिती, कृपा आणि संरक्षण देणारा दिव्य आधार मानला जातो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की मनात श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप केल्यास संकटे दूर होतात, मनाला शांती मिळते. भाग 1. तारक मंत्राचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी नामजप मानला जातो. श्रद्धेने आणि सातत्याने जप केल्यास मन स्थिर होते, भीती कमी होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. पण लक्षात ठेवा, फक्त शब्द म्हणणे पुरेसे नाही. भाव, श्रद्धा आणि नियम महत्त्वाचे आहेत. भाग 2. जप करताना पाळायचे 7 नियम. नियम 1. मन शांत ठेवा. जप घाईघाईत करू नका. मोबाईल, गोंधळ यापासून दूर बसून शांत मनाने जप करा. नियम 2. ठराविक वेळ ठेवा. दररोज एकाच वेळी जप केला तर मन लवकर एकाग्र होते. सर्वात उत्तम वेळ. सर्वात उत्तम वेळ सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर. नियम 3. स्वच्छता पाळा. शक्य असल्यास अंघोळ करून जप करा. किमान हात-पाय स्वच्छ असावेत आणि जागा स्वच्छ असावी. नियम 4. आसन ठेवलेले ठेवा. एकाच ठिकाणी आणि एकाच आसनावर बसून जप केल्यास ऊर्जा स्थिर होते असे मानले जाते. लाल किंवा पिवळे आसन उत्तम. नियम 5. माळेने 108 जप करा. रुद्राक्ष किंवा तुळशी माळ वापरली तर एकाग्रता वाढते. किमान 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. नियम 6. उच्चार स्पष्ट ठेवा. मंत्र असा म्हणा: श्री स्वामी समर्थ, ना खूप जोरात ना खूप हळू. मध्यम आवाजात किंवा मनात. नियम 7. सातत्य सर्वात महत्त्वाचे. कधी करतो, कधी नाही असे करू नका. भाग 3. खरा फायदा कसा मिळवायचा. खरा फायदा मिळवण्यासाठी हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. श्रद्धा ठेवा. संशयाने केलेला जप मनाला स्थिर करत नाही. 2. चांगले आचरण ठेवा. खोटे बोलणे, राग, कटू वाणी कमी करण्याचा प्रयत्न करा. 3. गुरुवारी विशेष जप करा. त्या दिवशी स्वामींची पूजा जप केल्यास मन अधिक भावपूर्ण होते. अन्नदान किंवा सेवा करा. जपाबरोबर सेवा जोडली तर मन अधिक नम्र होते. 5. परिणामाची घाई करू नका. जप हा आध्यात्मिक सराव आहे. सातत्याने केल्यावरच बदल जाणवतात. स्वामी भक्तांनो, तारक मंत्र हा केवळ शब्द नाही, तो श्रद्धेचा आधार आहे. मनापासून आणि नियमाने जप करा. स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर नक्की राहो. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.